नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आमच्याकडे आज डोहाळे जेवण आहे स्नेहाचं, आणि हे सगळी सजावट केलेली आहे. पुढे सगळं दाखवणार आहे मी, तर बघा नक्की आणि एन्जॉय. तर हा आहे बाहेरचा व्ह्यू, आणि इथे ही मुलगी आता छान रांगोळी काढत आहे. आम्ही रांगोळीसुद्धा इव्हेंटवाल्यांनाच दिलं होतं. असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही, सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. पाळणा होता छान, आणि इकडे एक सेटअपसुद्धा लावलेला होता. आणि पाहुण्यांची आता यायची वेळ झालेली होती, तर आता स्नेहासुद्धा येत आहे. ही आली आमची स्नेहा तयार होऊन. असा लुक यायचा आज मस्त. भारताच्या कुठल्याही कोर्टातून सुप्रीम कोर्ट सुरक्षित आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे छान असं सेटअप लावलेलं होतं. जसं रुग्णताचा सेटअप असतो तसं इथे 7व्या महिन्याचा सेटअप लावलेला होता. आणि एका स्त्रीच्या जीवनामध्ये कसे विविध पैलू येतात ते सगळं इथे दर्शवलेलं होतं. आणि इथे आम्ही एक असा ट्रे ठेवला होता, आणि इथे पिंक आणि ब्ल्यू कलर ठेवले होते. आणि ते काउंटिंग करणार होतो आम्ही की मुलगा की मुलगी, ते आपापले मतं इथे दर्शवित होते. माझी चुलत बहीण आहे वनिता, आणि तिचे मिस्टर, या दोघांनी इथे शुभारंभ केलेला आहे. पूरा ब्लू हो जाता. आज चार्वीचा डान्स आहे, चार्वी डान्स करणार आहे. इकडे यांचं फोटोशूट सुरू आहे, आणि आता ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. चला तर मैत्रिणींनो, आता यांचं फोटोशूटसुद्धा झालेलं आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊया. चला बघा तर मग चकुल आणि स्नेहाचं डोहाळे जेवण, आणि त्यांना भरभरून ज्ञानबंधाच्या गाठी निसर्ग सज्ज झाला बाळाच्या स्वागतासाठी. सप्रेम नमस्कार. आजच्या सुंदर अशा रजवाडे पॅलेसमध्ये स्नेहाच्या बेबी शॉवर सेरेमनीमध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचं घाटोडे परिवारातर्फे आणि कोसेवाडे परिवारातर्फे तुम्हा सर्वांचे मी नीता सातपुते हार्दिक स्वागत करते. आणि आजचा हा सोन्याचा दिवस, सुवर्ण अक्षराला लिहावा असा हा स्नेहाच्या आयुष्यातील भाग्याचा दिवस. तर आज सोन्याचा दिवस, कारण वंशदीपक यावयाचा. आजचा सोन्याचा दिवस, कारण वंशदीपक हा शिंपल्यातील मोती सागरात मिळायचा. आज सोनियाचा दिवस, गेली वर फुले फुलं. आज सोनियाचा दिवस, गेली वर फुले फुलं. त्याच्या आगमनाची मनी लागली चाहुलं. आजचा सोनियाचा दिवस, येती पावसाची सर. आजचा सोनियाचा दिवस, येती पावसाची सर. धर तिच्या कुशीमध्ये फुलायचे अंकुर. आजचा सोनियाचा दिवस, सुवर्ण अक्षराने लिहावा. आजचा सुवर्णाचा दिवाळ, कीर्तिवंत व्हावा, गुणवंत व्हावा. आज सोनियाचा दिवस, आशीर्वाद घे साऱ्यांचे. आज सोनियाचा दिवस, आशीर्वाद घे साऱ्यांचे. हिरे मानका समान, सखी लाखाच्या मोलाचे.
चाहूल तुझी लागली जशी नवीन पालवी फुटली, चाहूल तुझी लागली जशी नवीन पालवी फुटली, आनंदाच्या क्षणाची उधळण मिळून करावी, उधळण मिळून करावी. आणि खरोखर आजच्या आनंदाची जी ही उधळण आहे आपण सर्वांनी मिळून करायची आहे. आपल्या स्नेहाला भरपूर शुभेच्छा आणि भरपूर आशीर्वाद तिला द्यायचे आहेत. तर छान सुंदर एंट्री झाली. कशी वाटली तुम्हाला? छान वाटली ना? तर मग जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या स्नेहासाठी. आणि आजचा हा जो दिवस आहे ना तो फक्त आणि फक्त स्नेहासाठी आहे. आणि आपण जो वेळ काढला आहे ना तो कोणासाठी काढला आहे? फक्त स्नेहासाठी, तिच्या आनंदासाठी, तिची लाड कौतुक करून घेण्यासाठी आजचा हा विसावा आपण थोडासा काढलाय आपल्या कामातून, आपल्या घरातून. सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणा
वक्रतुण्डाय श्रीगणेशाय धीमहि तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ मैं। पकड़ के तूने चलना सिखाया था ना, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो। आंखें दिखाए ओ जी जी, क्या कह के तुझको बुलाओगी, दूल्हा बनके जो आएंगे। ओ जी जी बोलो तो, क्या कह के तुझको बुलाओगी, दूल्हा बनके जो आएंगे। जी और जी हम ना कहेंगे, हम तो इशारों में बातें करेंगे। पण आता आम्ही तुला छान स्नेहाला बैलगाडीत बसून तुला न्यायचं आहे तुझ्या घरी. कशी बैल पण आहे, बैल हाकलणार पण आहे आणि इतकी सुंदर अशी इथे जोडी पण. राजा हे हे गाडीवाल्यानं गाडी सजवली, गाडीचे बैल किल्लारी, कन्या निघाली सासरी, कन्या निघाली सासरी, गाडीवाली घाली सासरी, कन्या निघाली. आई तू बाबा मी आई
स्टॉप। तो इस साइड में थी अपनी। थैंक यू वेरी मच। ये भी रुकना है, आप लोगों ने कहीं नहीं जाना है, बस आप स्प्रेड। देखा तुमको जब से बस देखा तुमको यारा, तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा, यूं नजरे ना तेरा। ये कैसी लड़की है, किसका मैं क्या करूं? कंटाळवाणी वाटत आहे, तर आज थोडंसं बोलावर पण लागेल त्याच्यासोबत. प्रॅक्टिस नाही आहे मला. जमलं की नाही? जमलं ना? वा वा वा. आणि फक्त आणि फक्त तुझं लक्ष बाळाकडेच राहणार आहे. तर आता शेवटचा प्रश्न. बायकोला, आपण बायको तर एक सगळेच जण म्हणतात, पण बायकोला असे 3 शब्द सांग समानार्थी. बायको, पत्नी. मी काय बोलू? जाऊ द्या. आपल्या शकुन दादासाठी, आणि शकुन दादाने सगळ्यात म्हणजे 3-4 वेळा हात वर केला. छान डायलॉग म्हणायचं आहे आणि त्याचं उत्तर शकुन दादा देणार आहे. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो? शकुल बाबू. आता हा डायलॉग तू या शकुन दादाला म्हण, मग शकुन दादा तुला आन्सर दे. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो वकील बाबू. बराबर, मैं जानता भी नहीं, तुम्हें लेके आती हूँ डिब्बे बरोबर. दोघांसाठी. आणि आता आपल्याला एक छान गेम घ्यायचा. तर लग्नाला 3.5 वर्ष झाली. मला सांगा दोघंही, जेव्हा लग्नाला तुम्ही उभे होता तेव्हा किती? रोनित दादा शकुन काय म्हणतो तर 3दा. आता मला सांगा, दोघांमधून सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? स्नेहा. बरोबर आहे शकुन दादा? स्नेहा. तर स्नेहा एक छानशी अंगाई म्हणून दाखव बरं. त्या आईच्या मुखातून जेही बदलं ते बिलकुल त्याला आवडतच असतं. तर एखादं छानसं गाणं होऊन जाऊ दे. माझ्यापेक्षा बाबांना शकुन दादा. चालेल. लहानपणी जे मी ऐकली आहे असं मला वाटतं आजोबांच्या वडिलांनी लिहिलेली आहे करायची. निज निज बारे गाणे गाते आई करी बाळा जो जो गाई तू स्पृंग स्कारते वेल्लाई तरी बाजो जो गाई. खूप छान.
तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे स्नेहा आणि शकुलचं डोहाळे जेवण पार पडलं. खूप सुंदर तऱ्हेने इथे सादरीकरण केलं होतं या सगळ्या लेडीजनी आणि सगळ्यांना इन्वॉल्ड केलं होतं. सगळ्यांसोबत गेम खेळल्या आणि विविध असे प्रश्न विचारून सगळ्यांचं आशा करते आपल्याकडनं की तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पूर्ण बघितला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. माझ्यासोबत जेवढं शूट करणं झालं, घरचा कार्यक्रम असूनही तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी. स्वस्त रहा, आनंदी रहा आणि मस्त रहा. तर इथे मी काही फोटोज इथे ॲड करीत आहे. हे जे काही आमचे आनंदाचे क्षण आहे ते इथे टिपलेले आहे, ते सुद्धा मी इथे ॲड करत आहे. कारण काही काही क्लिप्स शूट नाही झाल्या, तर या माध्यमातूनच तुम्ही त्या बघा आणि एन्जॉय करा.